चला सगळे बसलेले आहेत. 1 2 3 गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सो फायनली वी आर ऑन अ वे. तसं निघायचा प्लॅन तर 6 वाजताचा होता, पण आता 1 तास लेट झालेला आहे. बट ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण जाणार आहोत खराडीसाठी. तिथून आपले काही लोक जॉईन होतील. And then we'll go for our first destination, that is Morgaon. So yes, pretty much excited. So are you excited? How much? तर काय वाटतं तुला ट्रिप बद्दल? What do you want to talk? Nothing? And finally we are at our first destination, which is मोरगावचा मयुरेश्वर. आणि या खूप मेहनतीने पोहोचलोय आपण, कारण सकाळपासून खूपच लेट झालेला आहे आपल्याला. सो चलो पहिले दर्शन लेते हैं, देन विल टॉक लेक्चर. तर आत्ताच आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आणि ही माझी बहीण. हॅलो. तर कसं वाटत आहे तुला? अतिशय प्रसन्न वाटत आहे. अजिबात गर्दी नव्हती. खूप लवकर आमचं दर्शन झालंय आणि आम्ही आता चाललोय नेक्स्ट गणपतीला. अतिशय सुंदर मंदिर, तसंच प्रशस्त आणि प्रसन्न वातावरणामध्ये दर्शन झालेलं आहे आपलं. आणि पर्सनली सांगायचं झालं तर आहे खूपच, म्हणजे कमी गर्दी राहते आणि 20 ते 25 मिनिटामध्ये तुमचं दर्शन पण होऊन जाईल. 12 ते 2 मध्ये अन्नछत्राचं जे महाप्रसाद आहे ते तुम्हाला भेटू शकतं. सो तुम्ही तेही ट्राय करू शकता. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला, विच इज सिद्धटेक. आणि मला वाटतं 1 ते 1.5 तासाच्या अंतरावरती आपण आपल्या पुढच्या डेस्टिनेशनला पोहोचू. सो लेट्स गो. तर आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या दुसऱ्या लोकेशनला, जे की आहे सिद्धिविनायक सिद्धटेकचा. आणि बराच वेळ लागला इथे यायला, थोडंसं ट्रॅफिकही होतं. तर चला आता आधी दर्शन घेऊया आणि देन विल टॉक. सिद्धटेकला आल्यानंतर तुम्हाला शिवाई देवी मंदिर हे अजून एक देवीचं मंदिर दिसेल. ही अतिशय उच्च दर्जाचं, तसेच बांधकाम अतिशय व्यवस्थित असलेलं मंदिर आहे. तर इथे येऊन तुम्ही दर्शन घेऊ शकता. तर सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आपलं झालेलं आहे मित्रांनो. आणि आता आपण जाणार आहोत आपल्या तिसऱ्या लोकेशनला. त्याआधी आपल्याला लागलेली आहे भूक, तर आपण आता जेवायचा ब्रेक घेऊया आणि विल गेट बॅक टू यू. तर आता आपण पोहोचलो आहोत आपल्या तिसऱ्या डेस्टिनेशनला, जे की आहे थेऊरचं चिंतामणी मंदिर. चला आता आधी दर्शन घेऊ.
अरे तू इथं कसं काय दर्शन घ्यायला? गणपती बाप्पा हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे मगर तेरा नाम तोड़ेंगे दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. हॅलो मित्रांनो, तर आता आपण पोहोचलेलो आहोत आपल्या चौथ्या गणपतीला, जे काय रांजणगावचं. ये तर रांजणगावच्या गणपतीला महागणपती असेही म्हणले जातं आणि अष्टविनायकमध्ये या गणपतीचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं आहे. तर आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. हॅलो 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 हॅलो. तो आज आपला सेकंड डे आणि काल आपण रात्रीच ओझरला स्टेसाठी थांबलेलो होतो. तो आता मॉर्निंगचे झालेले आहेत 6 आणि आम्ही कालही दर्शन घेतलेलं आहे. बट आम्ही कैसा फ्रेश आहे तर मग वाटलं चला पुन्हा एकदा घेऊ आणि विदिन 7 or 7:30 आपण इथून निघूया लेण्याद्रीसाठी. तो येस, अ फ्रेश मॉर्निंग हिअर and let's start the day. तर कोकणी नदीच्या तटावर वसलेले हे ओझर गाव आणि हे ओझर गणपती अतिशय सुसज्ज आणि सुलभ अशा सर्व व्यवस्था इथे आहेत आणि तशी गर्दी कमी राहते. आणि काल रात्री 10:30ची जी आरती होती ती आम्हाला भेटलेली आहे. सो वी वर लकी फॉर दॅट अँड लेट्स गो अगेन. आज परत एकदा आपण दर्शन घेऊया. So yes, bit happy. Fresh माहौल है भाई पूरा. रामकृष्ण हरी. कसं वाटत आहे मग ओझरला येऊन? मस्त वातावरण आहे. दर्शन एकदम मोकळ्या पद्धतीने झाले, लवकर झाले. पाऊस सुरू झालेला आहे आता. बाकी इथे राहण्याची वगैरे एकदम उत्तम सोय झालेली आहे इथं आणि अन्नछत्र ही अतिशय उच्च दर्जाचं तुम्हाला महाप्रसाद इथं देत आहे. तर तुम्ही जरूर इथं आलात तर आस्वाद घ्या. मी स्टेसाठी थांबलेलो 3 नंबरवाल्या AC रूम्स. हां, अतिशय चांगल्या रूम्स, स्वच्छ टापटीप आणि सोयीस्कर अशा रूम्स होत्या. सो येस.
नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकापैकी एक गणपती लेण्याद्री येथे. माझ्या मागे बघू शकता तुम्ही लेण्याद्री मंदिर दिसत आहेत. सकाळचं प्रसन्न वातावरण आहे, मस्त मंदसा पाऊस पडून गेलेला आहे, एकदम हिरवगार झालेला आहे. आमची सगळी टीम बच्चे कंपनी सहित किती मॅडम एकदम रेडी आहे. चला भेटूया. नमस्कार नमस्कार. आपला कालपासून अष्टविनायक दर्शनाचा दौरा सुरू आहे. हा दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. आज आपण सकाळी नाश्त्याला प्रेफरन्स द्यायचं आहे का? ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आता आपण वेगळ्या आलेलो आहोत. चला. किती 1.5 तास लागणार आहे ना? नाही, 50 मिनिट्स. मित्रांनो, हे बघा, हे आता आपल्याला अशा जवळपास 300 पायऱ्या वर जाऊन चढावं लागतात गणपतीला जाण्यासाठी लेण्याद्रीच्या. आणि ज्येष्ठ नागरिकांना ज्यांना कोणाला दम लागत असेल, एक सोपी ट्रिक आहे. 5-5 मिनिटांनी थांबा, दीर्घ श्वास घ्या आणि शक्यतो श्वास तोंडाने सोडा. तुमचा हार्ट लवकर कूल होईल आणि तुम्ही व्यवस्थित वर पोहोचाल दर्शनासाठी. चला. तर आता आपण आलेलो आहोत. आजचा पहिला गणपती आपला लेण्याद्रीला. आजचा पहिला सकाळी ओझरला आपण कालच पोहोचलेलो, आपलं दर्शन झालेलं. ठीक आहे, चलो. आज आपला आता दुसरा गणपती आहे आणि अतिशय प्रसन्न आणि असं हिरवगार वातावरण इथं आपल्याला पाहायला भेटत आहे. तर डोंगर गाडी काय ती हवा. चला मग आपण दर्शन घेऊया आधी. तर भरपूर लोकांना प्रश्न असतील की लेण्याद्रीला आल्यावरती चढावं लागेल, खूप ट्रेकिंग असेल. मग वयोवृद्ध माणसांचं कसं? तर त्यांच्यासाठी एक मस्त सोय आहे, जी की तुम्हाला दाखवतो मी आता. तर ही अशा प्रकारच्या डोली आपल्याला 1500 रुपयामध्ये भेटू शकतात. निगोशिएशन पण शक्य आहे इथे. ते तुमच्या स्किल्सवरती जमलं तर करा. आणि शक्यतो वयोवृद्ध माणसांसाठी हे सेफ आहे, तर तुम्ही नक्कीच त्याचा लाभ घेऊ शकता. फक्त 1500 रुपये. चला आपण बार्गेनिंग स्किल्स बघू तुझी. चलो अच्छा, ठीक है ठीक है ठीक है. दोनों ले लो, 3 क्या लिए? शॉपिंग किया. 100 रुपये. त्यांचा घे विचारायला. वो दिखा रही है. तर अशा प्रकारे आपलं दर्शन झालेलं आहे इथे लेण्याद्रीला. आणि आता आपण आपल्या 7व्या डेस्टिनेशनला जाणार आहोत, जी की आहे महड. आणि आपल्याला पूर्ण 3.5 तासाचा प्रवास करायचा आहे. तो एक लेंदी प्रवास असल्यामुळे सगळ्यांनी आधीच आपलं पोट भरून घेतलेलं आहे, नाश्ता झालेला आहे सगळ्यांचा. आता चला मग जाऊया महडला. तासांचा प्रवास करून फायनली महडमध्ये आलेलो आहे. खूपच छान आणि प्रसन्न वाटतं, कारण आत्ताच जस्ट पाऊस येऊन गेलाय. माय गॉड. आणि वी आर लकी की आपल्याला पाऊस नाही लागला. रूट पूर्ण पावसाने भिजलेला होता, पण आपण लोकेशनला पोहोचल्यानंतर समोरचा एवढा पाऊस होता. चक्कर काढायची इच्छा नाही. चलो.
7वा गणपती महड या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि या दर्शनाला जास्त रांग नाही आहे, त्यामुळे लवकर दर्शन होऊन आम्ही लवकर पाली या ठिकाणी जात आहोत. तर गर्दी आहे पण इतकी नाही आहे की तुमचा खूप वेळ जाईल. बेअरली मला वाटतं 15 ते 20 मिनिटामध्ये दर्शन आरामात होऊन जाईल. आणि सगळ्यात मस्त म्हणजे इतका मस्त रूट होता आणि सोबतच पाऊस वगैरे, हाय क्वालिटी सीन्स होते, हाय क्वालिटी. असे दृश्य, असे व्ह्यूज, अशी ग्रीनरी खूप कमी बघायला भेटतं. सकाळी 10:30 वाजता लेण्याद्रीवरून आपण निघालेलो होतो. पूर्णतः 3.5 तासाचा प्रवास झालेला आहे आपला. अँड इट वॉज अ रिअली नाईस टू हिअर. और हॅपी. प्रवास वेळेप्रमाणे चालू आहे, वेळेप्रमाणे प्रवास चालू आहे, काही मिस झालेलं नाही, त्यामुळं सगळे यासाठी आभार मानत आहोत. तर आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि खूपच बेकार असं दमट वातावरण झालेलं आहे, कारण खूप जोराचा पाऊस झाला आपल्या इथे आणि पूर्ण पॅक आहे यार इथे. एक असं ओपन एन्व्हायरमेंट नाही जसं आपल्याला बाकीच्या ठिकाणी भेटलं होतं. सो जास्त गरम आणि उष्ण दमट म्हणू शकतो आपण, तसा प्रकारचं वातावरण झालेलं आहे. सगळ्यांची इथे थोडी थोडी शॉपिंग चाललेली आहे. आणि काय घेतलं? पैसा लिया दिया. चलो अब चलते हैं भाई, भूख लगी है, कुछ खाएंगे एंड देन विल गो फॉर आवर नेक्स्ट एंड लास्ट डेस्टिनेशन. हॅलो हॅलो हॅलो. तर आता आपण पोचले होतो आपल्या शेवटच्या आणि 8व्या गणपतीला, ज्याचं नाव आहे बल्लाळेश्वर, जो की पाली येथे आहे. आणि मागच्या 2 दिवसापासून आपण जवळपास 4 जिल्ह्यामध्ये फिरलेलो आहोत, जे की पुणे, नाशिक, रायगड आणि अहमदनगर, जे की आता अहिल्यानगर नावाने ओळखलं जातं. सो खूप चांगली जर्नी झालेली आहे आतापर्यंत आणि विल होप टू सी some good views here also. मागच्या 2 दिवसामध्ये जवळपास आपण 700 ते 800 किलोमीटरचा प्रवास करून थकत, एन्जॉय करत, विविध ॲडव्हेंचर्सचा आनंद घेत आपण ही ट्रिप ऑलमोस्ट कंप्लीट केलेली आहे. कंप्लीट तर तेव्हाच होईल जेव्हा आपण सक्सेसफुली घरी पोचू. बट या डेस्टिनेशन वाईज आपला प्रवास सुकर झालेला आहे. अँड होप की परत अष्टविनायक करायचा आपल्याला चान्स भेटावं. अत्यंत अशा छोट्याशा मंद पावसाच्या सरीमध्ये भिजत भिजत आम्ही दर्शनापर्यंत पोहोचलेलो आहोत. एकदम निवांत, शांत, सुंदर असं दर्शन झालेलं आहे बल्लाळेश्वराचं. इथून आम्ही मार्गस्थ होत आहोत आमच्या पुढच्या दौऱ्यासाठी. लवकरच भेटूया. बाय. This is what you should do when you run out of water. सेव्ह मनी. Save money. हे केवढं मिळालं भैया? 130 सही जा रहा है मामा. किती लिटर? 10 लीटर. 13 रुपये मिळालं. ये गिरे ना देखो, बूंद बूंद कीमती है. दूसरी बॉटल. तर मित्रांनो,
मित्रांनो, आता मी फायनली दमून भागून अष्टनायकी यात्रा संपूर्ण इथे आलेलो आहोत आणि आपण आता बघू शकता आमची सर्व फॅमिली मस्तपणे आता आनंद घेणार आहे, आस्वाद घेणार आहे जेवणाचा. अशी फारशी भूक नाही आहे कोणाला. दोन दिवसांची आजची आमची अष्टविनायक ट्रिप एकदम अत्यंत सुखदरित्या मनोभावाने आमची पूर्ण झालेली आहे. लिहिणे दगदग नाही, एकदम मन शांती मिळाली आहे. मला सर्व ठिकाणी व्यवस्थित दर्शन झालेलं आहे. ते बाप्पाचीच आमच्यावर आशीर्वाद होते की आमची पूर्ण ट्रिप ही एकदम व्यवस्थितपणे पार पडलेली आहे. आणि ह्या आमच्या सर्व फॅमिलीवर आम्हाला की आमची पहिली ट्रिप होती की जी आम्ही एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्ही सर्व मेंबर्स एकत्रित आलो आणि सक्सेसफुल झालेले आहे. सो वी विल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ गाईज. आणि तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा आणि डू लाईक शेअर सबस्क्राईब टू दिस चॅनल. बाय.